आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. स्वानंदी, कार्तिकी ताईला माहितीये का? ताईडी कुठल्या तोंडाने सांगू तिला? कुठल्या तोंडाने सांगू तिला? दादा ॲम्ब्युलन्स आली आहे. बॉडी कुठे घेऊन जायचे तसा ॲड्रेस सांगावं लागेल. स्वानंदी, आपण त्यांना हॉस्टेलला घेऊन जाऊयात का? त्यांचं फ्युनरल तिकडेच करूयात आपण. नाही, माझ्या आईचा अख्खा जन्म ज्या गावात झालाय ना, तिकडेच घेऊन जाणार मी तिला. माझ्या आईचे अंत्यविधी आमच्या गावाला करणार. बाई, भैयाला कळवलंच नाही मी. मनी सर, भैयाचा फोन लागत नाहीये. त्याने बहुतेक माझा नंबर ब्लॉक केलाय. तुम्ही तुमच्या फोनवरनं करून बघता का? नंबर सांगा. त्याने हा नंबर वापरणं बंद केलाय. मग आता काय करायचं? शेवटचा कॉन्टॅक्ट कधी झालाय? शेवटचा कॉन्टॅक्ट, अहो त्याने घर सोडलं तेव्हापासून तो कोणाशी बी बोलना. ताईडीला आधीमध्ये फोन करायचा, पण त्याला बी लई वेळ झाला. या सगळ्या गडबडीत मी त्याला सांगायचंच विसरून गेले. बर, दुसरा कोणाचा नंबर? नाही मनी सर, माझ्याकडे दुसऱ्या कुणाचाच नंबर नाहीये. त्याला सांगणं लई गरजेचं आहे. आईचा जीव होता त्याच्यात. त्याला जर बाहेरून कळलं ना, लई दुःख होईल त्याला. काय करू मनी सर? कसं कळवू त्याला? स्वानंदी बाहेर ये. ताईडी, स्वानंदी बाहेर ये. स्वानंदी, ताईडे, ताईडे आपली आई. ताईडे काय झालं? आईला इथपर्यंत आणलंस ना, लई उपकार झाले तुझे. आता इथून पुढचं मी पाहिजे. तुला तसदी घ्यायची काही बी गरज नाही. अगं ताईडे, काय बोलतीयस तू? तसदी घ्यायची नाही म्हणजे तू इथून परत गेली तरी बी चालेल. मी आहे ना, मी आईचं सगळं कार्य पार पाडी. असं नको ना बोलू. आपल्या दोघींची बी आई होती ना, आणि आपण दोघी बी पोरक्या झालो की. असं नको ना बोलू. मी हात जोडते तुझ्या पुढं. मी कुठं बी जाणार नाही. मी हात जोडते तुझ्या पुढं. मला इथंच राहू दे. तुझ्यामुळे मी माझ्या आईला गमावलं. तुझ्या माग माग ती मुंबईला गेली. तुला वाचवताना मलाच परख करून गेली. माझ्या आईच्या मृत्यूला फक्त तू जबाबदार आहेस. मी तुला कधी पण माफ नाही करणार. कार्तिकी, तुमच्या आईचा जाण्याचा तुम्हाला धक्का बसलाय, समजू शकतो. जेवढा धक्का तुम्हाला बसलाय तेवढा स्वानंदीलाही बसलाय. अहो, हे सगळं त्यांच्या समोर झालंय. हे बघा, आता ही वेळ कटुता वैर बाळगायची नाहीये.
आता या क्षणाला तुम्ही एकमेकांना आधार दिला पाहिजे. तुमचं दुःख कमी होईल याने. हिचा चेहरा बघितला तरी माझं दुःख उपाटून निघतं. नको नको ते सगळं आठवतं मला. आणि आता हिच्यामुळे मी माझी आई गमावलीये. आणि तुम्ही म्हणताय हिच्यामुळे माझा शोक कमी होईल म्हणून. अहो माझं एकट्याचं सोडा पण अख्खं गाव पेटलंय. तू गावात पाऊल जरी टाकलंस ना स्वानंदी तरी पण लय वाईट परिणाम होते. हे बघ मी हात जोडते तुझ्या पुढे. इथून जा भाई. मला माझ्या आईचं शेवटचं कार्य तरी शांततेत पार पाडू दे. आणि अशा वेळी ना मला माझ्या आईवर तुझ्यासारख्या गुन्हेगाराची सावली नाही पडून द्यायची. तू जा इथून. कार्तिकी काय बोलताय तुम्ही? तुमच्या आईच्या बाबतीत जे घडलं तो अपघात होता. स्वानंदीची काय चूक त्यात? आणि गुन्हेगार प्लीज असे शब्द वापरू नका की ज्याचा पश्चाताप होईल नंतर. पश्चाताप तर होतच आहे मला. काही करून आईला मुंबईला जाण्यापासून हिच्या मागे जाण्यापासून वाचवलं नाही ना म्हणून पश्चाताप होतोय. पण आता काय उपयोग आहे त्या पश्चातापाचा? माझी आई परत येणार आहे का? सांगा ना माझी आई परत येणार आहे का? या लोकांनी स्वानंदीवर बहिष्कार टाकला पण तुमची आई तिला भेटायला आलीच ना मुंबईला. ती जशी तुमची आई तशी त्यांची सुद्धा आई आहे. आणि आई मुलीचं नातं नाकारण्याचा अधिकार कोणालाही नाहीये. ज्या गावाने स्वानंदीला नाकारलंय, त्यांच्या मुलीला नाकारलंय, त्यांचा अंत्यविधी या गावात झालेला त्यांनाही आवडणार नाही. मग त्यांचा अंत्यविधी गावाच्या विशीबाहेरच होणार. मूर्खा, तू काय बोलतोयस कळताय तुला? अक्कल आहे का तुला अरविंद? त्या स्वानंदी ऐवजी तिच्या आईला उडवून आलास तू. हा भाजीपाला आहे का? ही नाही मिळाली तर ती घेऊन आलास. अक्कल विकलीस का तू? मॅडम हे बघा, मी त्याला स्वानंदीला उडवायला सांगितलं होतं. मग काय? त्याला सांगितलं की ती जी धावतीये ना तिला उडव. पण तिच्या मागून तिची आई धावत होती. त्याला वाटलं तर तिला उडवायचं. त्याला मी काय करू? अरे मग थांबवायचं ना त्याला, सावरायचं तिथल्या तिथे. कसं थांबवायचं? मला काही कळण्याच्या आधीच हे सगळं घडलं. काय कळायचं होतं तुला? अरविंदजीला मारायचं होतं. ती सुखरूप आहे आणि तिची कशी आहे तिची आई? तिची आई कशी आहे अरविंद? जिवंत आहे ना ती? अरविंद मी काय विचारते बोल. गेली. अरविंद मी जीव घेईन ना तुझा. मी जीव घेईन तुझा. तुला कळतंय का तू काय केलंय अरविंद? हे सगळं बाहेर आलं तर केवढ्याला पडेल याची कल्पना आहे तुला? अरविंद मी काय करू तुझं? हे बघा मॅडम, तुम्हाला त्या स्वानंदीला संपवायचं होतं. मी तिलाच संपवण्याचा प्रयत्न करत होतो. पण तिची आई मध्ये आली. त्याला मी काय करू? चुकून झालंय हे सगळं. कसलं नशीब घेऊन जन्माला आली ही काही कळत नाही. मरणाला सुद्धा हुलकावणी दिली नाही. ही जर मेली असती ना तर कितीतरी लोकांना आनंद झाला असता. त्या गावातल्यांनी हत्तीवरून साखर वाटली असती ब्यात टळली म्हणून. पण नाही, तू उलट केलंस सगळं. तू मूर्ख. हे बघा मॅडम, आता ती म्हातारी गेली तर जाऊ द्यात. आज ना उद्या ती म्हातारी जाणारच होती ना. हा, आणि त्या स्वानंदीला दुनियाभरचे व्याप आहेत. ती कशाला पोलीस बिलीस केस बीस या सगळ्या भानगडीत नाही पडणार. अरविंद, स्वानंदीला 2 भावंड आहेत. किती? 2. ते दोघे केस टाकूच शकतात ना. दिवसा ढवळ्या उडवलंयस तू त्या म्हातारीला. विसरलायस का? हल्ली जागोजागी सीसीटीव्हीज असतात. याआधी आपण अशा प्रकरणातून वाचलोय कारण ते आपल्या फॅक्टरीमध्ये झालं होतं. मॅनेजेबल होतं. आता काय करणार आहेस तू? आपल्या हातात आहे का आता? सांग ना, काय करणार आहेस तू? हे बघा मॅडम,
हे सगळं करण्याआधी आहे ना, मी आजूबाजूला सगळीकडे बघितलं होतं, कुठेही कुठल्याही प्रकारचा कॅमेरा नव्हता की सीसीटीव्ही नव्हता. आणि असलाच जरी ना तरी तो ऍक्सिडेंटच वाटेल. अरविंद, तुला कळतंय तू काय बोलतोयस? अक्कल काय गहाण ठेवलीस का रे तू? अरविंद, सुजितला कळलंय, त्याला कळलंय त्याच्या मोबाईल मधून स्वानंदीचा नंबर मी ब्लॉक केला होता आणि त्याने तो नंबर आता अनब्लॉक केलाय. त्यामुळे ही गोष्ट त्याला कळायला वेळ लागणार नाही. आणि हे जर का कळलं ना त्याला, तर वाट लागेल आपली, वाट लागेल, वाट. हो का? हा, मगापासून माझ्यावर ओरडताय. तुम्हाला एक काम जमलं? हा, एक नंबर ब्लॉक करायचा होता, तोही करता नाही आला साधा. कसं कळलं? कसं कळलं त्या सुजितला की तुम्ही नंबर ब्लॉक केलाय? तो मगापासून माझ्यावर ब्लेम करताय. हे बघा, यापुढे मी तुमच्या कुठल्याही कामात इन्व्हॉल्व होणार नाही. मी मदत करत होतो. अरविंद, चल बाळा, चल चल. आई, 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 चूक झाली माझी, मला माफ करा गं. आई, मला माफ कर आई, मला माफ कर. आई गं, आई. सर्व विधी झालेली आहे. चितेला अग्नी देण्यासाठी पुरुष माणसाला बोलव मुली. हे विधी बायकांनी करायची पद्धत नाहीये. बोलव मुली. तुम्हाला भाऊ आहे ना? भैया, भैया. अहो गुरुजी, यांचा भाऊ गाव सोडून पळून गेला. तुम्हीच काय तो तोडगा असेल तर सांगा ना गुरुजी. गावकऱ्यांपैकी हाय का कोणी तयार देसाई वहिनीला अग्नी द्यायला? नाही नाही, आम्ही अग्नी नाही द्यायचो, नाही हे गावातले लोक आम्हाला वाईट टाकतील. गुरुजी, कोण बी तयार होत नाही. आता काय करायचं? देसाई वहिनीना आता कोण अग्नी देणार? ज्या आईने इतक्या खंबीर मुलींना जन्म दिला, तिच्या चितेला अग्नी देण्यासाठी मुलगा कशाला हवाय? इथून जात होते तेव्हा बाहेर गावकरी रस्त्यावर ह्या सगळ्याबद्दल बोलताय. म्हणून मी आले. गुरुजी, मला काहीतरी बोलायचंय. पुरुष म्हणून चितेला अग्नी द्यायला त्यांचा भाऊ इथे नाहीये आणि गावकऱ्यांमधून कोणी पुढे यायला तयार होत नाहीये. या अशा प्रसंगी यांच्या रक्ताच्या मुली इथे असताना त्यांनी हा विधी का नाही करायचा? हा त्यांचा अधिकार, त्यांचं कर्तव्य नाहीये का? जेवढं प्रेम एक मुलगा त्याच्या आई वडिलांवर करत असतो ना, तेवढंच किंबहुना त्यापेक्षा जास्त प्रेम मुली त्यांच्या आई वडिलांवर करत असतात. म्हणून कुणाचीही वाट न बघता
स्वानंदी आणि कार्तिकीला त्यांच्या आईला अग्नी देऊ दे. गुरुजी, त्या बरोबर बोलतायत. सांभाळा दोघी स्वतःला. खूप मोठं संकट कोसळलंय तुमच्यावर. हा कठीण प्रसंग आता तुम्हालाच पार पाडायचा आहे. विशेषतः गावातले लोक स्वानंदीशी जे काही वागतात ते बघता हे सगळं काही हिमतीने तुम्हालाच पार पाडायचंय. आपल्या स्त्रियांमध्ये जी ताकद असते ना, त्याची कल्पना आपल्या स्वतःलाही नसते. हे असे प्रसंगच आपल्याला खंबीर बनवतात. बहीण सुद्धा आईसारखीच असते. आई जरी आज नसली ना, तरी तिचा अंश तुमच्या दोघींमध्ये आहे आणि तो नेहमी असेल, हे विसरायचं नाहीये. जेव्हा जेव्हा आईची आठवण आली, आईचा आधार हवाय असं वाटलं, तेव्हा एकमेकींचा हात धरला ना की आईच समोर उभी आहे असं वाटेल. जपा स्वतःला. स्वानंदी, मणी सर, माझी ताईडी दिसत नाहीये. लय वेळची शोधतीये मी तिला. अग्निडाग दिल्यानंतर लगेच गावकऱ्यांसोबत निघून गेले. आईच्या गेल्यामुळे ती लय खचली असणार. ते एकटी पडली असेल. आधीच तिचं लग्न मोडलं होतं. त्या दुःखातनं ती सावरली बी नव्हती. मला लई वाटतंय तिच्या जवळ जावं, तिला मिठी मारावी, तिची माफी मागावी, दोघींचं बी दुःख हलकं व्हावं. तुम्हाला असं वाटणं साहजिक आहे स्वानंदी, पण माझं ऐकाल तर आता त्यांना एकटंच राहू द्या. त्या ऑलरेडी स्ट्रेस मध्ये सैरवैर झाल्या आणि अशा वेळी बुद्धी काम करत नाही आपलं. रागाच्या भरात तुम्हाला काहीतरी बोलतील आणि त्याने काय दुःख कमी होणार नाही तुमचं. काही वेळ जाऊ द्या, काळच औषध याला. तुमचं नातं पहिल्यासारखं होईल. आपण निघूयात. चला.
तिची काळजी घे. फक्त आजची रात्र काढा, उद्या सकाळी मी लगेच येईल. आणि आता आपणच आहे तिची काळजी घेणार आहे. नेमकं वॉर्डन मॅम पण आज बाहेर गेले. ते असतं तर ऍटलीस्ट त्यांची हेल्प तरी झाली असती. यु नो मणी सर, माझ्यासोबत ना लाईफ मध्ये हे पहिल्यांदा असं काहीतरी झालंय. माझ्या बेस्ट फ्रेंडची आई, मी स्वतः एवढ्या धक्क्यात आहे ना, मी तिला या धक्क्यातून बाहेर कसं काढू मला कळत नाहीये. हो मी समजू शकतो, पण तुला स्वतःला सावरावं लागेल. बघ, तू जर अशी खचली तर आत्ता या क्षणाला तू तिच्या सोबत असणार आहे. तिचा विचार कर. प्रेग्नन्सीमुळे ती ऑलरेडी स्ट्रेसमध्ये आहे, त्यात त्यावर हा धक्का बसलाय. फक्त आजची रात्र काढायची आहे. मी आहे ना, मी सकाळी सकाळी येईन. वा मणी वा, माझ्याशी स्वानंदीबद्दल काही बोलू नकोस असं का म्हणत होतास ते आत्ता कळलं. मैत्रीत खोटं, चांगली मैत्री निभावतोयस. आता तू माझी मैत्री बघ.